जय भीम पब्लिक. नेहमीप्रमाणे आज पण लवकर उठले, चाय घेतला आणि बाहेर आले. आपली टोकरी उचलली आणि निघली बाहेर. बाहेर तर खूप थंडी होते. मग काय घेतला झाडू हातात आणि झाले सुरू कामाला. रांगोळी टाकू म्हणलं पण काय काढू ते सुचत नव्हतं. मग नॉर्मल सिंपल आपली काढली कशी सामान आवरलं आणि आले आपल्या घरात. मग काय आंघोळ करून घेतले, वेणी वगैरे घालून घेतले केसांचे, रेडी झाली आणि आले किचनमध्ये. आज होती पावभाजी, तर पावभाजीचं सगळं सामान वगैरे कापून घेतलं, धुवून वगैरे घेतलं आणि दिलं कुकरमध्ये टाकून. त्यामध्ये थोडा मसालाही टाकला, पावभाजी मसाला, आणि फिरवून घेतलं आणि कुकर लावून घेतलं. आणि भाजीवरती कांदा लागतो, तर कांदाही बारीक कांदाही कापून घेतला आणि थोडी कोथिंबीर आणि लिंबूही कापून घेतला. भाजी होईपर्यंत कपडे भिजत घालू म्हटलं, तर कपडे भिजत घातले आणि आले घरात. भाजी झाली होती तर ताटामध्ये काढून घेतली आणि स्मॅश करायला घेतली. मस्त बारीक स्मॅश करून घेतली आणि मग काय भाजीला तडका दिला. मग थोडं लसूण अद्रक काढलं होतं तर ते टाकून दिलं, तिखट आणि मसालेही टाकून दिले आणि वरतून भाजीही टाकून दिले. मस्त फिरवून घेतलं आणि थोडा पावभाजी मसालाही टाकला आणि बटरही टाकलं. मग साईडला पाव पण भाजून घेतले मस्त बटर लावून आणि मग थोड्या वेळाने जेवून घेतलं. उद्या पुन्हा भेटूया माझ्या न्यू ब्लॉगमध्ये.